मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या निवडीमध्ये एकाच वेळी आपले पक्षांतर्गत विरोधक आणि मित्रपक्ष या दोघांनाही एक जोरदार मेसेज दिलेला आहे। काल नागपूरमध्ये जो मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार पार पडला त्याच्यातली नावं लक्षात घेतली, त्याच्यातल्या निवडी लक्षात घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की या निवडींमधून फडणवीस यांचं पुढचं टार्गेट नेमकं काय आहे। एकनाथ शिंदे यांचं मंत्रिमंडळ आणि फडणवीस यांचं मंत्रिमंडळ याच्यामध्ये क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज सुद्धा बराचसा बदल दिसतो आहे। जे लोक मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत त्यांची सुद्धा संख्या बरीच आहे आणि त्या नावांवरती जरी आपण नजर टाकली तरी लक्षात येईल की याच्या पाठीमागे नेमकं काय राजकारण आहे। जे लोक मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत त्यातलं एक प्रमुख नाव आहे सुधीर मुनगंटीवार यांचं। 2014 पासून जेव्हा भाजपचं महाराष्ट्रात सरकार आहे तेव्हापासून सातत्यानं पहिल्या 2-3 मंत्र्यांमध्ये मुनगंटीवार यांचं नाव असायचं। महसूल मंत्रालयासारखा कारभार त्यांनी सांभाळलेला होता। पण मागच्या वेळीच याची चाहूल लागायला सुरुवात झालेली होती ज्यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या खात्यांचं वजन जे आहे ते कमी झालेलं होतं। मुनगंटीवार यांच्याकडे तर वने आणि सांस्कृतिक मंत्रालयच उरलेलं होतं। त्यामुळं यावेळी चंद्रकांत पाटील हे थोडक्यात वाचले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये, पण मुनगंटीवारांचा पत्ता मात्र पूर्णपणे कट झालेला आहे। आता काल विस्तारानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा जे कोण लोक या मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की काही लोकांवरती पक्ष संघटनेची जबाबदारी जी आहे ती दिली जाऊ शकते, जे लोक या मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत, आणि काही लोकांचा पत्ता त्यांच्या परफॉर्मन्समुळे सुद्धा कट झालेला असू शकतो। आता मुनगंटीवार नेमके कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत? कारण पक्ष संघटनेच्या जबाबदारीबद्दल रवींद्र चव्हाण यांचं नाव समोर येतंय। जे रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यातून येतात, फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातले आहेत आणि एकदा बावनकुळे मंत्री बनलेले आहेत। याचा अर्थ एक व्यक्ती एक पद या न्यायानं भाजपमध्ये लवकरच प्रदेशाध्यक्ष नवा निवडला जाणार हे निश्चित आहे। त्यामुळं रवींद्र चव्हाण यांचं नाव या मंत्रिमंडळामध्ये नाहीये याचा अर्थ ते पुढचे प्रदेशाध्यक्ष असणार याच्याबद्दल खूप चर्चा रंगत आहेत आणि त्याची शक्यता खूप आहे। निवडणुकीच्या काळामध्ये दीपक केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये एका बंडखोराबद्दल ज्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि तो फोन कॉल व्हायरल झालेला होता, तो जर तुम्ही ऐकला असेल तर तुमच्या लक्षात येईल की रवींद्र चव्हाण यांचं महत्त्व देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी किती आहे। आणि त्यामुळं जे पक्ष संघटनेचं देवेंद्र फडणवीस बोलतायत ते रवींद्र चव्हाण यांच्यासाठीच असणार, मुनगंटीवार यांच्यासाठी नाहीये। मग मुनगंटीवार यांचं नेमकं काय होणार आणि त्यांना या मंत्रिमंडळामध्ये का घेतलेलं नसावं? तर त्याच्याबद्दलचं एक प्रमुख कारण आहे किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार, त्यांना भाजपमध्ये घेऊन तिकीट द्यायला मुनगंटीवारांचा विरोध होता, पण फडणवीसांची ती इच्छा होती आणि त्यानुसार त्यांना भाजपमध्ये घेतलं पण, त्यांना तिकीट मिळालं पण, ते निवडून आले पण। पण या निर्णयाला मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीनं विरोध केला, दिल्लीमध्ये जाऊन हायकमांडच्या भेटी घेऊन त्यांचे कान भरण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा बदला जो आहे तो बहुधा यावेळी मंत्रिमंडळामध्ये घेतल्याचं दिसतं आहे आणि म्हणून मुनगंटीवार आपल्याला या मंत्रिमंडळामध्ये दिसत नाही आहेत। मुनगंटीवार तसे पहिल्यापासून गडकरी कॅम्पमधले, पण यावेळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये ते नाही आहेत। आता त्यांना जर काही स्थान मंत्रिमंडळाच्या बाहेर द्यायचं असेल तर ते राज्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवरचंच असू शकतं आणि तिथं मग एखाद्या राज्याच्या प्रभारी पदाची किंवा सचिव पदाची जबाबदारी दिली जाईल, जशी पंकजा मुंडे यांना याच्या आधी होती, मध्य प्रदेशच्या त्या सहप्रभारी होत्या। त्यामुळं मुनगंटीवार यांना अशा पद्धतीनं बाजूला करण्यात आलेला आहे। फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला हा एक निर्णय या महाराष्ट्राच्या भाजपवरती फडणवीस यांचं वर्चस्व किंवा होल्ड किती मोठा आहे हे दाखवणार आहे। दुसरा मेसेज जो दडलेला आहे तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे आणि तो खूप मोठा आहे। कदाचित त्याच्याबद्दलची चर्चा अजून मीडियामध्ये फारशी होत नाहीये, पण एक लक्षात घ्या, या मंत्रिमंडळामध्ये गणेश नाईक यांचा समावेश झालेला आहे। ज्या गणेश नाईकांना शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळामध्ये स्थान नव्हतं, ते भाजपचे महत्त्वाचे मंत्री असताना सुद्धा त्यांना बाजूला ठेवण्यात आलेलं होतं। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे एकाच ठाणे जिल्ह्यातले आहेत,
नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये दोघांच्या सारख्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या टकरी ज्या आहेत त्या होत असतात आणि म्हणून या मंत्रिमंडळामध्ये गणेश नाईक यांचं पुनरागमन हा शिंदेंसाठी खूप मोठा मेसेज आहे. मध्यंतरी जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा काही गावांचा जो समावेश नवी मुंबई महानगरपालिकेत करण्यात आला त्याच्यावरून सुद्धा नाईक आणि शिंदेंचं फाटलेलं होतं. आणि आनंद दिघे आणि गणेश नाईक हे खरं तर एकमेकांच्या समकालीन मानले जायचे आणि तेव्हासुद्धा दोघांचं शिवसेनेत एकत्रित असताना पटत नव्हतं. त्यामुळं शिंदे आणि नाईक यांचा हा जो एक राजकीय वैराचा इतिहास आहे तो इतका जुना आहे आणि तरी देखील गणेश नाईक यांचं मंत्रिमंडळामध्ये असणं हे शिंदेंसाठी खूप मोठा मेसेज मानलं जात आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी आपण असं म्हणतोय की रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात तर त्याच्यामधून सुद्धा एकनाथ शिंदेंसाठी खूप मोठा इशारा आहे. कारण जर भाजप आपला पुढचा प्रदेशाध्यक्ष हा ठाणे जिल्ह्यातला निवडत असेल, एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातला निवडत असेल तर याचा अर्थ भाजपला पुढची वाटचाल कशी करायची आहे, किती आक्रमकतेनं करायची आहे हे सुद्धा त्याच्यातून स्पष्ट होतं. त्याच्यामुळं हा शिंदेंसाठी एक खूप मोठा मेसेज आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, या मंत्रिमंडळामधली जर आपण संख्या लक्षात घेतली तर भाजपचे 20, शिंदेंचे 12 आणि अजित पवारांचे 10 मंत्री झालेले आहेत. मागच्या वेळीचं मंत्रिमंडळ हे तिघांना समान न्याय देणारं होतं. खरं तर भाजपवरती अन्याय करणारं होतं कारण भाजपचे 105 आमदार असून सुद्धा त्यांचे या मंत्रिमंडळामधले कॅबिनेट मंत्री केवळ 9 होते. आता मात्र ही संख्या प्रचंड बदललेली आहे. भाजप 20, एकनाथ शिंदे 12 आणि अजित पवार 10. म्हणजे अजित पवार आणि शिंदेंच्या मंत्र्यांच्या संख्येमध्ये केवळ 2चा फरक आहे आणि साहजिक आहे की याच्यामध्ये एक प्रपोर्शन लावलं गेलेलं असणार आहे. शिंदेंचे 56-57, अजित पवारांचे 41. त्यामुळे तुमच्या संख्येनुसार मंत्रिपद हा न्याय इथं भाजपनं केल्याचं दिसतंय. आत्ता तर आपण केवळ मंत्रिमंडळाच्या संख्येवरून बोलतोय. 2 दिवसामध्ये जेव्हा खाते वाटप होईल आणि त्याच्यामध्ये शिंदेंना अजित पवारांना कुठली खाती मिळत आहेत याच्यावरून आपल्याला पुन्हा नवीन चर्चा करावी लागेल या इशाऱ्यांची. पण एक नक्की आहे की या मंत्रिमंडळामध्ये हा एक मोठा मेसेज जो आहे तो शिंदेंसाठी सुद्धा दडलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातले जे काही मंत्री आहेत, मागच्या वेळी ज्यांना मंत्रिपद मिळालेलं होतं त्याच्यामध्ये तानाजी सावंत, दीपक केसरकर, त्याच्यानंतर अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या मंत्र्यांना घेऊ नये यासाठी भाजपचा दबाव होता आणि या 4 पैकी 3 नावं कट झालेली आहेत. आता ती कोणाच्या दबावानं कट झालेली आहेत तर साहजिक आहे भाजपच्याच दबावानं फडणवीस यांच्या निर्णयामुळं ती कट झालेली आहेत. म्हणजे मागच्या वेळी शिंदे या सगळ्या मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतात, त्यांची प्रतिमा मलिन असताना, त्यांच्याबद्दल वेगवेगळे वाद असताना सुद्धा ते घेतात कारण त्यावेळी आमदार सांभाळणं ही त्यांची मजबुरी होती. आता देवेंद्र फडणवीस यांची कुठली मजबुरी जी आहे ती उरलेली नाही आहे आणि म्हणून त्यांनी शिंदेंच्या या 3 मंत्र्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. त्यातही संजय राठोड यांना स्थान मिळालं याचं कारण ज्या बंजारा समुदायातून ते येतात त्या समाजाच्या भावना लक्षात घेऊन कदाचित ते वाचले असावेत, पण इतर मंत्र्यांचा मात्र पत्ता कट झालेला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी विनाकारणचे वाद, विनाकारण मंत्रिमंडळामध्ये वक्तव्य करणारे लोक, त्याच्यानंतर असे दागी प्रतिमा असलेले जे मंत्री आहेत त्यांना बाहेर ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि एक प्रकारे हा शिंदेंच्या पक्षाचा प्रश्न आहे तो त्यांनी सांभाळावा असा सुद्धा एक मेसेज त्याच्यात दिलेला आहे. आता त्याच्यासाठी रिपोर्ट कार्ड वगैरे बातम्या येत होत्या, पण हे रिपोर्ट कार्ड वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या केवळ मीडियामध्ये चर्चेसाठी असतात. मुळामध्ये त्या पक्षानं मंत्रिमंडळ आपलं ठरवले पाहिजे, पण इथं भाजपचा वर्चस्मा, भाजपचा एककलमी प्रभाव जो आहे तो या मंत्रिमंडळाच्या निर्णयावरती दिसतो आहे. जसं भाजपच्या काही बड्या नेत्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना स्थान नाही आहे. आता छगन भुजबळ नेमके का नाही आहे त्याच्याबद्दल बरीचशी कारणं चर्चिली जात आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी, जरांगेंचा जो राग होता तो त्या भुजबळांवरतीच जास्त होता आणि अशा वेळी भुजबळ नाही आहेत. पण भुजबळांनी याच्या आधी काही आक्रमक वक्तव्य करून सुद्धा पक्षाला अडचणीत आणलेलं होतं. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवरती भुजबळांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे का, त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना आता राज्यसभेवरती पाठवलं जाते का हे आपल्याला बघावं लागेल. पण एकंदरीत या मंत्रिमंडळामध्ये जे लोक आहेत
त्याच्यापेक्षा जे लोक नाही आहेत यांच्या चर्चेवरून सुद्धा आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय केलेलं आहे. गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळेल असं वाटलेलं होतं. ज्या पद्धतीची आक्रमक वक्तव्य ते गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या बद्दल करत होते, त्याचं बक्षीस त्यांना मिळेल असं वाटलं होतं, पण त्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही आहे. सांगलीमधून एकही मंत्री आत्ता झालेला नाही आहे. सुरेश खाडे हे भाजपचे मागच्या वेळी मंत्री होते, ते पण या मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत. आणि गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य होतं की त्यांना आत्ता बाजूला ठेवण्यात आलेलं असलं तरी ते उज्ज्वल भविष्य असलेले नेते आहेत. फडणवीसांच्या मर्जीतले काही लोक बाहेर आहेत, त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर यांचा सुद्धा समावेश आहे, संजय कुटे यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळं काही लोक आपल्या मर्जीतले सुद्धा आपण बाहेर ठेवलेले आहेत, हे सुद्धा फडणवीस यांना कुठंतरी दाखवावं लागलेलं आहे. त्यामुळं ही अशा पद्धतीची रचना झालेली आहे. त्याच्यानंतर रवी राणा यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही आहे. कदाचित कुठल्याच घटक पक्षाला या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं गेलेलं नाही आहे. जरी 5 लोकांचा पाठिंबा छोट्या मोठ्या पक्षांचा आणि अपक्षांचा या सरकारला असला तरी देखील रवी राणा जे शिवसेना ठाकरे गटाला थेट अंगावरती घेत होते, त्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही आहे. याचा अर्थ कुठल्याच घटक पक्षाला सध्या आपण एंटरटेन करत नाही आहोत, हे मेसेज जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं मंत्रिमंडळाची ही रचना झालेली आहे. या मंत्रिमंडळामध्ये महिला केवळ 4च आहेत. एकूण 42 मंत्र्यांपैकी 4 महिला, म्हणजे साधारण 10% आसपासच त्यांचं प्रतिनिधित्व होतं. त्याच्याबद्दलचा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांना विचारण्यात आला. त्याच्यावरती त्यांनी हुशारीनं त्याला बगल दिली. केवळ टक्केवारीचाच विचार करायचा झाला तर मग आमच्या मागच्या मंत्रिमंडळापेक्षा या मंत्रिमंडळामध्ये 300% महिला जास्त आहेत. मागच्या वेळी 1च महिला होती, यावेळी 4 आहेत, हे सांगून त्यांनी 2029ला ज्यावेळी महिला आरक्षण येईल त्याच्यानंतर आम्हालाच मंत्रिमंडळामध्ये स्थान मागावं लागेल असा एक टोला लगावला. पण अर्थात ही हुशारीने दिलेली बगल आहे. लाडकी बहीणच्या मतांवरती जरी सरकार निवडून आलेलं असलं तरी मंत्रिमंडळामध्ये स्थान देताना मात्र थोडासा हात आखडता घेतला गेलेला आहे, हे निश्चितच इथं दिसतं. त्यामुळं हे अशा पद्धतीनं मंत्रिमंडळ बनलेलं आहे. याच्यामध्ये फडणवीसांचे एकाच वेळी पक्षांतर्गत विरोधक एकनाथ शिंदे यांच्यासाठीचे मेसेज दडलेले आहेत. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची या मंत्रिमंडळाबद्दलची पहिली प्रतिक्रिया काय आहे? नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.